श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. आज आहे संडे आणि विकेंड, त्याच्यामुळं मस्त अशी पूजा आयुषने केलेली आहे. छान अशा देवांना फुलंही वाहिलेली आहेत. आज विकेंड होता त्याच्यामुळं मैत्रिणींसोबत पाणीपुरी पार्टी केली, तर सगळ्याजणी आम्ही एकत्रित गेलेलो होतो. आमच्या घरापासून थोड्याशाच अंतरावर होतं, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण चालत गेलेलो. मस्त असं पाणीपुरी ट्रीट दिली सगळ्यांना आणि पाणीपुरी मस्त एन्जॉय करून मग घरी आलो. आनंदी राहायचं असेल तर काय पाहिजे आयुष्यामध्ये, अशा मैत्रिणी आणि मस्त अशी पाणीपुरी जर असेल तर आयुष्य नेहमी आनंदीच राहील. एन्जॉय करण्याचा आम्ही एकही चान्स सोडत नाही. तर घरी आल्याच्या नंतर इकडं तयारी चाललेली होती सट करण्याची. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सट केली जाते, कारण की खंडोबाचे नवरात्र असतात आणि त्यावेळेस खंडोबाने मणी मल्हार या दैत्याचा वध केलेला असतो. तर त्यानिमित्त तळी उचलून खंडोबाचं सट साजरी केली जाते. तर त्यासाठी कांद्याची पात, वांग्याचं भरीत, रोडगं याचा बेत आहे. तर वांग आणि कांद्याची पात एकत्रित भाजी बनवते आहे मी. घरी येण्यासाठी उशीर झाला होता, त्याच्यामुळे मग सगळं पटपट चालू होतं. इकडं आईंची मदत घेऊन नागदिवे करून घेतले. त्यासोबत भाकरी भाजीचा नैवेद्यही भरून ठेवला होता. आमच्या इथं अशी प्रथा आहे की प्रत्येक जणाचे 5-5 नागदिवे आणि देवाचे 5 नागदिवे असे बनवतात. तर नागदिवे जास्त प्रमाणात बनवायचे होते, तर आईंची मदत घेतली. तोपर्यंत आयुषने त्याच्या मित्रांना सगळ्यांना बोलून आणलं तळी उचलण्यासाठी. आमच्या घरामध्ये ना सगळ्या रूढी परंपरा आई अगोदर करायच्या, तर तोच वारसा आम्ही पुढे चालू ठेवला आहे आणि तोच आम्ही पुढे आमच्या मुलालाही देऊ अशी आमची तर पूर्ण इच्छा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या रूढी परंपरा आम्ही त्याला दाखवत असतो आणि तो आवडीने या गोष्टी करतही असतो. तर सगळे मुलं छान असे तळी उचलण्यासाठी आले होते. सट होती त्या दिवशी आम्ही नव्हतो इथे. सट म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी आम्ही दहाव्यासाठी बीडला गेलो होतो. त्याचा व्हिडिओ मिनी ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड केला होता. यायला उशीर झाला होता त्या दिवशी, म्हणून मग त्या दिवशी काही करता आलं नाही. तर मग आज रविवार होता आणि रविवार खंडोबाचा वार म्हटला जातो, त्याच्यामुळं मग म्हटलं आज या महिन्यामध्ये रविवारच्या दिवशी कधीही तळी उचलली तरी चालते. संध्याकाळच्या वेळेस तळी उचलण्याचं कारण की आयुषच्या आजोबा आणि आयुषचे पप्पा दोघेही घरामध्ये सापडतात आणि दोघांचेही हात लागतात या गोष्टीमध्ये, म्हणून मग संध्याकाळच्या वेळेस नागदिवे वगैरे आणि फ्रेशही वाटतं त्यावेळेस सायंकाळच्या वेळेस या गोष्टी करायला. पोरांची इकडं मजा मस्ती चालूच होती. मला वाटलं मला नीट लावा आयुष्य. नीट नाही लावलं तिथंच आहे त्याच्याजवळ. माझ्याकडे पिल्या काढीच पिठी लावून देते पटपट. क्वेश्चन नाही होत. तुम्हाला इथं येतो डोळे. एक मिनिट थांबा. एक सगळ्यांना पोरांनो जय मल्हार सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. देवाला ओढ यश देवाला ओढ. जागा ठेव आणि तिथे ठेवले जय मल्हार. या की दादा इथं हात लावा. झालं का बस ह्यांनी केलं तर या की हात लावा. येतो म्हणतात तिला हात लाव. तू वाट मला पैसे पाहिजे. आयुषलाच नाही येत पाहिजे. तुला 100 रुपये पाहिजे. स्वप्न बघूया स्वप्न. अरे त्याला 100 रुपये पाहिजेत. तो तरी उचलायला आलाय म्हणून.
अरे 1 रे. आणि ते का? सगळं. ती साक्षी आवाज देते आला म्हणा 2 मिनिट. आले म्हणा थांबले बाळा दे 1 रुपये हो एक बाळा ऐकून तुला बोलवलंय तो राहिला आणि आता मी अशा पद्धतीनं आमच्या घरातली सटीची ही पूजा संपन्न झाली. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या इथे केली की नाही तेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.